वास्तुशास्त्राप्रमाणे दक्षिण दिशेला अगदीच निषिद्ध मानलं गेलेलं नाही, परंतु जनरली बऱ्याच जणांच्या तोंडून दक्षिण दिशेला दूषण देण्यात येतं। दक्षिणमुखी घर किंवा प्लॉट घेऊ नये असं काही लोक म्हणतात। अर्थात यामागं अनेक प्रकारची कारणं आहेत। यामागं केवळ आध्यात्मिक किंवा शास्त्रीय कारणच नाही, तर भौतिक आणि वैज्ञानिक कारणं पण आहेत। पण प्रत्येक वेळेस दक्षिण दरवाजा हा सर्वथा वर्ज्य नसतो, लक्षात घ्या। काही प्रसंगी दक्षिण दिशा ही उत्तम देखील ठरते। आध्यात्मिक कारणानुसार बघितल्यास आपलं शरीर देखील उत्तर आणि दक्षिण अशा भागामध्ये विभागलं गेलं आहे। त्या डोक्याकडचा जो भाग आहे त्याला उत्तर समजला जातो, तर पायाकडच्या भागाला दक्षिण। वैज्ञानिक कारणानुसार लोहचुंबकामध्ये उत्तर आणि दक्षिण याच दोन दिशा असतात की ज्या बरोबर त्या दिशेनं कार्य करत असतात। होका यंत्रामध्ये जी सुई असते ती देखील उत्तर दक्षिण दिशेतील जडत्वाचे तरंग दाखवते। ऊर्जा तसेच विद्युत तरंग हे देखील उत्तर दक्षिण दिशेतच प्रवाहित होत असतात, हे विज्ञानानं सिद्ध केलंय। आपण पाहतो की प्राचीन मंदिरातील शिवपिंडीचे टोकही उत्तरेकडे केलेले असते। दक्षिण दिशेला आपल्या शास्त्रामध्ये यमाची दिशा असेही म्हटले जाते, कारण त्या दिशेकडे सर्व ऊर्जा ओढल्या जात असतात। इतकेच नाही तर देवांची दिशा सुद्धा उत्तर, तर नकारात्मक शक्तींची दिशा दक्षिण असं म्हटलं गेलं आहे। थोडक्यात काय तर क्षीण होणारी दक्षिण आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारी उत्तर, ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ करणारी उत्तर असे मानलं गेलं आहे। अशा परिस्थितीत जर आपल्या घराचे दरवाजे किंवा मुख हे दक्षिण दिशेत असेल, तर आपल्या घरातल्या चुंबकीय ऊर्जेचं जे वहन असतं ते खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागतं आणि अर्थातच ते आपल्या शारीरिक ऊर्जेला विरोध किंवा प्रतिरोध करू लागतं। त्यामुळे अशी ऊर्जा आपल्याला शारीरिक, मानसिक तसेच भौतिक व समस्त परिस्थितीत ट्रान्सलेट करू पाहते। म्हणून शक्यतो मोठ्या प्रमाणावरती दक्षिण उघडी नसावी असं मानलं गेलं आहे। झोपताना देखील आपला उत्तर भाग म्हणजे आपला डोक्याचा भाग हा दक्षिणेकडे असावा, कारण विज्ञानच सांगतं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह आकर्षण असतं आणि पॉझिटिव्ह प्रतिकर्षण असतं। म्हणजेच दक्षिणेकडे निगेटिव्ह आयर्न आणि आपल्या डोक्यात असलेला पॉझिटिव्ह आयर्न असा निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे चांगलं चालतं। म्हणून दक्षिणेकडे डोके करून झोपावे। या उलट झोपला तर निश्चितच शारीरिक त्रास होणे, रक्तपुरवठ्यामध्ये काहीतरी विचित्रपणा जाणवणे, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा निश्चितपणा जाणवतो। अर्थातच या सगळ्या गोष्टींवर सखोल अभ्यास केल्यानंतर या अभ्यासाला शास्त्र म्हणतात, पण पूर्वी याला शास्त्र किंवा विज्ञान हे पर्टिक्युलर नाव नसल्यामुळं त्याला शास्त्र म्हटलं गेलं आहे। त्यामुळं पूर्वजांनी सांगितलं आहे असं करू नये, मोठे सांगतात म्हणून तसं करू नये, असं आपण ऐकत राहिलो आणि त्यांच्या मागची असलेली वैज्ञानिक श्रद्धा ही आपण अंधश्रद्धा म्हणून हिणावू लागलो। दक्षिण दिशेबद्दल खूप सारे गैरसमज आहेत। पुढील काही भागांमध्ये त्याविषयी आपण उहापोह करूयात। हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला मला जरूर कमेंटमध्ये लिहून कळवा। आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।